ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा विभागातील नाले सफाई होत नाही। 31 मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेडलाईन दिली होती, त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नाले सफाई झाली नाही। यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली, त्यांना सांगण्यात आलं की दिव्यात नाले सफाई झाली नाही तर हात सफाई झाली नाही आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो। आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस चालू झालेला आहे। रिमझिम पावसात अनेक चालींना पाणी गेलेलं आहे। आज आपण बघाल तर भगवान म्हात्रे चाल आहे, जय शिवशंकर चाल आहेत, या चालींना 2-2 ते 3-3 फूट पाणी गेलेलं आहे। याला जबाबदार कोण? तर आम्ही सांगितलं होतं की याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत। तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडीने या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो। आणि आपण बघा तर भगवान म्हात्रे चाल आहे, गेल्या 5 वर्षापासून आम्ही या चाळीचा पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थितरित्या करून द्या। इथल्या लोकांना खूप अडचणी होतात, पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय, परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने उपाययोजना करावी आणि इथल्या नाल्या तात्काळ काढून इथल्या लोकांना रहिवाशांना दिलासा द्यावा हीच विनंती।